नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करू पुढील प्रमाणे। मित्रांनो, आजची बातमी आहे आनंदाची बातमी। वित्त विभागाचा मोठा निर्णय, 22 जुलै 2026 चा GR, कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आताच्या घडीची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज। वित्त विभागाने 22 जुलै 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयात असे म्हटले आहे, आता अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलींना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी काय नवीन नियम आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती। ही माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण माहिती। शासन निर्णयाचे स्पष्टीकरण। मुद्दा क्रमांक 1, पहिला, शासन निर्णय कधी आणि कोणाचा? राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी वित्त विभागाने महत्वपूरक परिपत्रक व शासन निर्णय निर्गमित केला आहे। या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे। मुद्दा क्रमांक 2, नवीन नियम काय सांगतो? नवीन नियमात काय आहेत? शासन निर्णयानुसार असे सांगण्यात आले आहे की शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक हयात असताना जर त्यांची अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी पालकावर अवलंबून असेल तर तिला कुटुंब निवृत्ती वेतन मिळू शकते। मुद्दा क्रमांक 3, महत्त्वाच्या अटी आणि घोषणापत्र। इथे महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे की या मुलीला कुटुंब निवृत्ती वेतनाचा अर्ज सादर करताना सोबत एक पत्रक जोडणे आवश्यक आहे आणि बंधनकारक आहे। ते परिपत्रक म्हणजे पालकावर अवलंबून असल्याबाबतचे समोचित मुद्रांक पत्रावर साक्षांकित केलेले मूळ घोषणापत्र आणि हे घोषणापत्र पालकांनी द्यायचे नाही तर ते मुलीने स्वतः अर्जासोबत द्यायचे आहे। मुद्दा क्रमांक 4, याचा फायदा कोणाला होणार? हा निर्णय अशा सर्व अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलींसाठी आहे की ज्या आपल्या शासकीय कर्मचारी यांच्यावर किंवा पालकावर अवलंबून आहेत। आता अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे। संबंधित निष्कर्ष थोडक्यात, वित्त विभागाच्या 22 जुलै 2026 च्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी अवलंबित अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलीने स्वतःचे घोषणापत्र देणे अनिवार्य आहे। ते जर दिले नाही तर पेन्शन मिळणार नाही। हा फॅमिली पेन्शनच्या प्रक्रियेचा सुलभ आणि स्पष्ट केले आहेत। वित्त विभागाच्या सदरच्या शासन निर्णयाचे परिपत्रक या व्हिडिओच्या शेवटी कॉपी पेस्ट करून आपणास वाचण्यासाठी दिले आहेत, आवश्यक वाचा। हे परिपत्रक पुढील प्रमाणे आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या 22 जुलै 2026 रोजी म्हणजे कालच निर्गमित झालेले हे परिपत्रक आहे। तर हे आरामाने स्क्रॉल करून वाचा। तर मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती का? कॉमेंट मध्ये नक्की मला सांगा। ही माहिती GR ची सर्व माहिती सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन अपडेटसाठी, शासन निर्णयासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया
नवीन अपडेट्सचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस.